घरात खूप जास्त आजार असतील किंवा घरात एखादा व्यसनी व्यक्ती असेल, मुलं घरात चिडचिड करत असतील, बघा घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा व्यसनी व्यक्ती असेल ना, तर त्या घरामध्ये अशांतता पसरते, निगेटिव्हिटी पसरत असते. मग त्या घरामध्ये सुख समाधान नांदत नाही आणि पूर्ण घर त्याने व्यापून निघत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती बघणार आहोत की आपल्याला याच्यासाठी आपण काय सेवा करायची आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या पण श्रावण महिना लागत आहे आणि श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा महिना, अतिशय पवित्र महिना मानला जातो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवा करायच्या भगवान शंकरांच्या ह्या महिन्यामध्ये. तर काय करायचं आहे तुम्हाला, आपण भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कोटीची सगळ्यात आवडीची सेवा म्हणजे रुद्र सेवा आपण बघितली की कशी करायची आहे. त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे बघा. भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला ती सेवा करायची असते. पण एक वस्तू तुम्हाला माहित आहे का की भगवान शंकरांना सगळ्यात जास्त काय आवडतं किंवा त्यांच्या आवडीची वस्तू म्हणजे रुद्रयंत्र. हे रुद्रयंत्र तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये हे पाहिजेच, कारण ही खूप महत्वाची वस्तू आहे. तुमच्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा काहीतरी आजार झालेला आहे, त्याला आजाराने ग्रस्त आहे, तो आजार बरा होत नाहीये किंवा सतत त्याला काही ना काही त्याच्या माग इडापिडा चालूच आहे, किंवा घरात व्यसनी व्यक्ती आहे, मग त्याला कोणतंही व्यसन असतो बाहेरचं, त्याचं व्यसन बरंच होत नाहीये आणि घरात मुलं चिडचिडपणा खूप जास्त प्रमाणात करताय, म्हणजे तुमच्या घरामध्ये काही ना काही सुरूच आहे, अशा गोष्टी होत असतील ना, तर तुम्ही ह्या यंत्रावर सेवा करा. तर यंत्र जर नवीन घ्यायचं असेल तर त्याची स्थापना कशी करायची किंवा यंत्रावर सेवा काय काय करायची ते पण आपण बघूया डिटेल माहिती. तर बघा, हे आहे रुद्र यंत्र. दिसायला स्त्री यंत्रासारखंच दिसतं आणि छोटंसं आहे, याच्यापेक्षा पण साईज मोठी भेटते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता मोठं पण. तर बघा, हे रुद्रयंत्र आहे आणि हे रुद्रयंत्र याला महामृत्युंजय यंत्र पण म्हणतात आणि भगवान शंकरांचं हे अतिशय प्रिय यंत्र आहे. याच्यावर आपण जर सेवा केली आणि याचं तीर्थ जर घेतलं तर घरात किती असाही आजार असू द्या, किती पीडित व्यक्ती असू द्या किंवा किती व्यसनी कट्टर व्यसनी असू द्या, सर्व काही व्याधी तुमच्या दूर होतील. ह्या यंत्रांवर तुम्ही अभिषेक करून त्याचं तीर्थ जर दिलं तर, कारण याचं तीर्थ म्हणजे अमृत मानलं जातं. त्याच्यामुळे हे तीर्थ, याच्यावर सेवा केल्या तीर्थांना खूप जास्त प्रभावी असतं. तर दिसायला बघा असं हे यंत्र दिसतं, श्रीयंत्रासारखंच असतं. पण श्रीयंत्राला इथं खालून ना चौकोन आहे, पण याला ना अशा पाकळ्या पाकळ्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते ओळखायला येतं आपल्याला रुद्रयंत्र कसं श्रीयंत्र कसं. बघू शकता, तुम्हाला क्लिअर दिसत असेल. घ्यायच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल आणि केंद्रामार्फतच घ्या. तुम्हाला कोणती वस्तू जर घ्यायची असेल ना तर केंद्रामार्फत घ्या, म्हणजे कसं आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, आपल्याला आपली फसवणूक होणार नाही. कारण मार्केटमध्ये काय आहे ना आता, म्हणजे डुप्लिकेट खूप जास्त प्रमाणात आहेत. केंद्रामार्फत घ्या किंवा तुम्हाला कुठेही तुम्ही दिंडोरीला कुणा त्र्यंबकेश्वरला गेलं तर तिथून पण तुम्हाला हे मिळून जातं. आणि त्र्यंबकेश्वरचं काहीतरी त्यांचं ॲप पण आहे, तुम्ही सर्च करून बघा, माहिती घ्या त्याची. ऑनलाईन पण त्यांच्याकडून आपल्याला मिळून जातं, म्हणजे तुम्हाला तिकडे जाणं शक्य नसेल तर. श्री गुरुपीठ ॲप असं काहीतरी आहे त्यांचं, ऑनलाईन पण ते आपण ऑर्डर करू शकतो. मला एवढी काही माहिती नाही आहे त्याची, कारण आम्ही हे गुरुपीठ त्र्यंबकेश्वरवरूनच आणलेलं आहे, कारण त्यांच्या सारख्या चक्रा होत्यात म्हणून आम्ही सहसा काही आणायचं असेल तर मी तिकडून त्यांना सांगत असते. तर असं यंत्र तुम्ही आणून घ्यायची. त्याच्यासोबत तुम्हाला अशी रुद्राक्षाची माळ पण भेटते. मोठं यंत्र घेतलं तर 108 मण्याची भेटते आणि छोटं जर घेतलं तर हे 36 का काय मणी आहेत त्याची भेटते. तर ही अशी घडी घालून त्याच्यावर ठेवायची. आपण श्रीयंत्रावर कशी कमळगड्ड्याची माळ ठेवतो तशी ही याच्यावर ठेवायची असते. तर हे यंत्र आपण जेव्हा घेतो, आता बघा, आपण नवीन जर तुम्ही आणत असाल तर त्याची स्थापना कशी करायची. आता नवीन आपण आणतो, आता ते किती जणांचे हात लागलेत, किती प्रवास ते करून आलेला आपल्याला माहिती नसतं आणि ते जिवंत पण नसतं, म्हणजे त्याच्यात काहीच ऊर्जा नसते. त्याच्यात ऊर्जा आपल्याला टाकावी लागत असते, त्याला जिवंत आपल्याला करावं लागत असतं, त्याचं शुद्धीकरण आपल्याला घरी आल्यावर करावं लागत असतं. तर काय करायचं, आपल्याला घेते वेळेस काय करतात की ते म्हणतात की आपण आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे, पण आपण घरी पण तरी एकदा करायचं. त्याला घरी आणल्यावर त्याला पंचामृतेने त्याचा अभिषेक करायचा. 108 वेळेस ओम नमः शिवाय जप करायचा. त्याच्यावर शुद्ध पाणी टाकत राहायचं, म्हणजे ते कसं सिद्ध होऊन जातं. नंतर त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची आहे तर भगवान शंकरांच्या पिंडीवर मी रुद्राभिषेक तुम्हाला सांगितला होता, सेम तोच रुद्राभिषेक याच्यावर तुम्हाला करायचा आहे. किंवा शिव महिमा स्तोत्र म्हणून सुद्धा अभिषेक केला. आणि रोज तीर्थ, जर तुम्हाला असं वाटत असेल की रोज आपल्या घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे आपल्या घरातले जे काही व्याधी आहे ते दूर व्हाव्या,
त्यासाठी तुम्हाला रोज न चुकता शिवमहिमा तुम्ही घेतलं तरी चालतं, पूर्ण रुद्र म्हणायला तुम्हाला वेळ नसेल तर. कारण काय होतं ना की पूर्ण रुद्राचं घ्यायचं म्हटलं की 1.5-2 तास जातात. किती कट्टर वाचायला असू द्या, कमीत कमी 1.5 तास तर जातोच. त्याच्यामुळे इतका वेळ जर नसेल तर शिवमहिमा नुसतं स्तोत्र घेतलं किंवा नुसतं रुद्र अध्याय घेतला तरी चालतं आणि त्याचं तीर्थ घरातल्या जे काही आजारी वगैरे व्यक्ती आहेत त्यांना द्यायचं, व्यसनी वगैरे व्यक्ती असेल त्यांना द्यायचं. याचं तीर्थ खरंच ते अमृत असतं. तुम्ही जर याच्यावर अभिषेक करून ते तीर्थ दिलं ना, बघा तुम्हाला लगेच फरक पडायला सुरुवात होईल तुमच्या घरातल्या व्यक्तींना, व्यसनी किंवा आजारी व्यक्तींना. तर काय करायचं, आता आपण महादेवांच्या पिंडीवर रुद्र अध्याय घेणार आहोत, म्हणजे रुद्राभिषेक करणार आहोत. तर तुम्ही महादेवांची पिंड आता श्रावण महिन्यामध्ये आपण तर करणारच आहोत. तर तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर गळती पात्र लावून द्यायचं. पहिलंच तुम्हाला सांगितलं मी गळती पात्र एक आणून घ्यायचं, गळती पात्र लावून द्यायचं आणि साईडला आपण चमच्यानी ह्या यंत्रावर पाणी टाकत राहायचं. म्हणजे काय होतं ना की एकदाच आपल्या दोन्हीकडे आपल्या सेवा होऊन जातात. म्हणजे डबल तुम्हाला सेवा घ्यायचं काम पडत नाही. म्हणजे महादेवांच्या पिंडीचा अभिषेक होऊन जातो आणि रुद्र यंत्राचा पण अभिषेक होऊन जातो. पूर्ण घरामध्ये याचं तीर्थ शिंपडायचं, घरातले दोष पण निघून जातात. त्याच्यानंतर घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यायचं. घरातले व्यक्ती पेत नसतील, बरेचसे व्यक्ती काय करतात की पेत नाहीत, म्हणजे त्यांना असं वाटतं मला काय देते हे प्यायला म्हणून. तर आपण काय करायचं, आपल्या घरातलं जे काही प्यायच्या पाण्याची साठवण असतं, माठ वगैरे, त्याच्यात ते टाकून दिलं तरी चालतं. माठ जेव्हा धुवायची वेळ आली तेव्हा जे काही उरलेलं पाणी असतं ते आपण साईडला काढून ठेवायचं. फेकून वगैरे ड्रेनेजच्या पाईपामध्ये वगैरे ते पाणी जाऊ देऊ नका, टाकून देऊ नका. थोडंसं पाणी उरलं असेल माठ धुते वेळेस ते काढून घ्यायचं आणि माठ धुवून पुन्हा पाणी भरलं की पुन्हा त्याच्यात ते गाळून पाणी टाकून द्यायचं. म्हणजे याने काय होईल की घरातल्या जे काही घरातले सगळेच व्यक्तींना ते पाणी पिण्यात येतं. त्याच्यामुळे हे तीर्थ अजिबात वाया जाऊ देऊ नका. सहसा श्रावण महिन्यामध्ये रोज याच्यावर रुद्र अध्यायाची सेवा करा, रुद्राची सेवा करा आणि जे काही तुमच्या घरातल्या व्याधी असतील त्या सर्व काही दूर होऊन जातील. आणि बघा एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही रोज याची सेवा घेतली ना की तुम्हाला सवय लागून जाते आणि सवय लागून गेली ना तर आपल्याला आपण म्हणजे जोपर्यंत आपल्या घरातले अडचणी समस्या दूर होत नाही तोपर्यंत याच्या सेवा करत राहायचं. असं नाही की आज केली तर मग नंतर कधीतरी करूया असं करायचं नाही. रोज तीर्थ तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरातला आजार बरा व्हावा किंवा व्यसनी व्यक्तीचं जे काही व्यसन आहे ते बरं व्हावं यासाठी तुम्हाला रोज त्या व्यक्तींना तीर्थ हे द्यावंच लागेल. आपण कसं आता हॉस्पिटलमध्ये कुठे गेलो आजारासाठी बरा होण्यासाठी आपल्याला रोज 2-3 टाइम त्याचं आपल्याला मेडिसिन घ्यावंच लागतं. तसंच राहतं याचं पण. तुम्हाला जर असं वाटत असेल घरातल्या व्यक्तींचा आजार किंवा व्यसन बरं व्हावं यासाठी तुम्हाला त्यांना रोज याचं तीर्थ द्यावंच लागेल. तरच त्यांच्यामध्ये तुम्हाला फरक पडायला सुरुवात होईल आणि तुम्हाला तसं जाणवेल पण. तर स्थापना सुद्धा म्हणजे खूपच सोपी आहे याची, जास्त काही अवघड पण नाहीये. नवीन जर आणलं तर स्थापना तुम्ही सहज इजिली त्याची करू शकता. आणि याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तर तुम्ही आणूनच घ्या, काही करून ते आणा, जास्त महाग नसतं. पहिला आम्ही घेतलं तेव्हा असं 1100-1200 रुपयाला यंत्र होते हे, पण आता खूप जास्त स्वस्त झालेले आहेत. म्हणजे 700-800 रुपयाला यंत्र हे मिळून जातं. बघा 700-800 रुपये काहीच नाहीये. व्यसनी व्यक्ती जर असेल तो बाहेर तर किती पैसे घालत असेल तुम्हाला कळत पण नसेल. त्याच्यापेक्षा तुम्ही असं यंत्र आणा, त्याच्यावर सेवा करा आणि त्यांचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करा. आजार जरी असेल तर हॉस्पिटलमध्ये पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला म्हणजे जितके बोलते तितके आपल्याला पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो, तरी आपल्याला काहीच फरक पडत नाहीये. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की आपल्याला थोडंफार आपल्याला थोडंसं विज्ञानासोबत अध्यात्माची सुद्धा साथ असेल तर आपल्या जे काही आजार आहे ते आपल्याला बरा होण्यास मदत मिळत असते. त्याच्यामुळे शेवटी आपण काय होतं की खूप जास्त काही करून आपण हतबल होत असतो. तर तुम्हाला हा पर्याय मी सांगते हा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला 100 नाही 200% तुम्हाला फरक पडेल. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.